तर आज आपण याच्यामध्ये बॅलन्स शीट बघणार आहे. ठीक आहे, आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितला. आता बॅलन्स शीट ही लॅबिलिटी साईड आहे, लेफ्ट हँड साईड, पुढं इकडं असेट साईड दिलेली. ठीक आहे, असेट साईड दिलेली आहे, हे येतं सर्व बॅलन्स शीटच्या अंडर. आता आपण त्याच्यामध्ये लॅबिलिटी साईड बघणार आहे. लॅबिलिटी म्हणजे देणं बिझनेसचं. पहिलं कंपल्सरी दिलेलं आहे तुम्हाला कॅपिटल अकाउंट. रमेश आणि सुरेश पार्टनर आहेत, जे पैसे इन्व्हेस्ट करतात बिझनेस चालू करण्यासाठी, त्याला म्हणतात कॅपिटल. त्याच्यानंतर पुढं बँक लोन दिलेलं आहे, जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देणं आहे. ठीक आहे, लॅबिलिटीला सर्व देणं असतं, कर्ज जे आहे ते बिझनेसवरचं. पुढं बिल्स पेएबल दिलेलं आहे. बिल्स पेएबल म्हणजे जी बिलं द्यायची बाकी आहेत, अजून दिलेली नाही आहेत. मग लाईट बिल असेल, रेंट असेल, अशी इतर बिलं असतील. पुढं दिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे असे लोक ज्यांच्याकडून आपण मटेरियल परचेस केलेलं आहे, ठीक आहे, पण पेमेंट द्यायचं अजून बाकी आहे, त्यांना पैसे देणं आहे, त्यांना म्हणतात क्रेडिटर्स. लॅबिलिटीला येतं ते देणं असल्यामुळं. पुढं दिलेलं आहे तुम्हाला आउटस्टँडिंग अनपेड एक्सपेन्सेस, म्हणजे असे एक्सपेन्सेस, अशी बिलं जी द्यायची बाकी आहेत अजून. ठीक आहे, अजून दिलेली नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. तर असेट साईड बघतो आपण. असेट म्हणजे बिझनेसची प्रॉपर्टी आणि येणं. आता हे प्रॉपर्टी झाली, लँड अँड बिल्डिंग म्हणजे मालमत्ता झाली कंपनीची. पुढे दिलं आहे प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे, प्लांट अँड मशिनरी पण काय आहे, प्रॉपर्टीची आहे असेटची, आपलं कंपनीची, सॉरी. पुढे दिलेलं आहे तुम्हाला फर्निचर. फर्निचर पण काय झालं, असेट झाले. ठीक आहे, मालमत्ता आहे, जे विकून परत पैसे मिळू शकतात. असेट म्हणजे अशी गोष्ट जी बिझनेसमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहते. पुढे दिलं इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे टूल्स असतात कंपनीमध्ये. ठीक आहे, छोटे मोठे टूल्स असतात, तर ते म्हणतात इक्विपमेंट. पुढे दिले सन्ड्री डेटर्स. डेटर्स म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना माल विकला आहे आणि त्यांच्याकडून पैसे आपल्याला येणार आहेत, तर त्याला म्हणतात डेटर्स. ठीक आहे, येणं येते. पुढे दिले क्लोजिंग स्टॉक, म्हणजे वर्षाच्या शेवटी जो आपल्याकडं मटेरियल शिल्लक राहिलेलं आहे, तर ते आपली प्रॉपर्टी झाली, त्याला म्हणतात क्लोजिंग स्टॉक. हे सर्व येतं असेट्स.